त्याआधी आपण ओंकार करून घेणार आहोत. त्यासाठी सुखावह बैठक स्थिती. पाठ करा समस्थितीमध्ये. मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आजचा आपला पहिला दिवस आहे. आपण एक मध्यम पट्टीतला ओंकार करणार आहोत. यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक भरपूर श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना ओमचा उच्चार ओम. थोडा वेळ शांत. दोन्ही हातांचं एकमेकांवर घुसळून निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. अगदी सावकाश आणि सावकाश डोळे उघडायचे. हरिओम. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या वर्गामध्ये. तर सर्वप्रथम मला तुम्ही तुमची ओळख करून द्या. जर तुम्हाला कोणता आजार असेल किंवा काही त्रास होत असेल तर हे सर्वप्रथम मला सांगा. त्याच्या आधी मी माझी ओळख करून देते. माझं नाव योगिता सकपाळ आहे. 2017 मध्ये मी योग शिक्षिकेचा डिप्लोमा घंटाळी ठाणे येथून कंप्लीट केले आहे आणि 2021 मध्ये माझं MA इन योगशास्त्र कविकुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी मधून कंप्लीट झालं आहे. तर असा हा माझा प्रवास चालू आहे. मी योग शिकते पण आणि शिकवते पण. तर सर्वप्रथम मला तुम्ही तुमची ओळख करून द्या. एक मिनिट, मी माझा माईक काढते म्हणजे मला तुमचा आवाज येईल. मी बोलू काय? हा, विलास पालव, कुडाळ, अच्छा, सिंधुदुर्ग. ओके. मला थोडा हाय बीपीचा थोडा त्रास आहे. अच्छा, नॉर्मल असतो 129 वगैरे असं, जास्त नाही. ओके. बाकी काही त्रास. गोळ्या वगैरे चालू आहेत? हो हो, 21 mg ची गोळी चालू. अच्छा, ठीक आहे. खूप खूप स्वागत आहे. मी वेळोवेळी सूचना देत जाईन तुम्हाला की तुम्हाला कुठली आसन करताना किंवा कोणता प्राणायाम करताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर फक्त त्या सूचनेकडे लक्ष द्यायचं. ओके. पुढे कोण बोलणार आहे? कोणी अनम्यूट होऊन बोला म्हणजे मला कळेल की म्हणजे आपला पुढचा 1 महिना आपण एकत्र असणार आहोत. जर तुम्हाला काही आजार वगैरे असतील तर आपण तिथे जास्त फोकस करू त्या आसनांवरती. त्याप्रमाणे आपण आपली साधना ठरवू शकतो. किंवा काही लिमिटेशन्स असतील त्या आजारांमध्ये तर आपल्याला ते कम्प्लीट करता येतील व्यवस्थित. श्वेताताई तुम्ही बोलणार आहात? माझं नाव श्वेता महाजन, पुणे. मला दम लागतो बऱ्याच वेळेला. बाकी तसा काही त्रास नाहीये, पण चालताना दम लागतो. ओके, म्हणजे अस्थमा वगैरे नाहीये? नाही, फक्त दम लागतो. फक्त दम लागतो. वय काय आहे? काय वय तुमचं एज? 45. ओके, ठीक आहे. सारिका? नमस्कार, मी सारिका फाळके. मला ना क्रॅम्प येतात एक्सरसाइज वगैरे करताना. ओके. म्हणजे पायामध्ये वगैरे किंवा पोटामध्ये. बाकी हेल्थ इश्यू नाहीये. ऑपरेशन्स वगैरे काही? नाही. ओके, ठीक आहे, चालेल. सायली ताई? हरिओम. ठीक आहे. सायली ताई नंतर येतील तेव्हा ते आपल्याला शिकवतील. तर आता आपण सुरुवात करूया. 1 मिनिट.
हरिओम. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला, की जेव्हा आपण साधना करतो तेव्हा जर तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम वाटला किंवा कुठे तुम्हाला काही अडचण वाटली तर तुम्ही अनम्यूट होऊन मला विचारू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. मध्येच तुम्ही थांबवू शकता की मला इथे प्रॉब्लेम होतोय. तुम्ही मला ते सांगू शकता. आणि अगदीच तसं काही जर तुम्हाला वाटत असेल थोडंसं प्रॉब्लेम, तर तुम्ही मला पर्सनल वरती सुद्धा विचारू शकता की इथे हे आसन करताना मला थोडासा प्रॉब्लेम होतोय, किंवा ज्या काही तुमच्या सूचना असतील त्या तुम्ही मला सांगू शकता, शेअर करू शकता. आणि दुसरं म्हणजे आपल्याला जेव्हा आसनं, आपला हा बेसिक टू ऍडव्हान्स असा हा कोर्स आहे, किंवा आपण अशी पहिल्या महिन्याची ही आपली साधना आहे. तर ऍडव्हान्स आसनं मी थोडीफार घेतलीत, कारण की तुमची योगाची पार्श्वभूमी कोणाची आहे की नाही हे मला माहिती नाहीये. त्यामुळे आपण सुरुवात अगदी सावकाश करणार आहोत. पहिला आपण लुझनिंग एक्सरसाइज वरती जास्त भर देणार आहोत. आपले जे जॉईंट्स असतात ते जास्त महत्वाचे असतात. त्यामुळे आपण पहिले ते जे काही आपल्याला फ्लेक्झिबल करता येतील किंवा ते जास्त जेवढे आपल्याला मोकळे करता येतील तेवढे आपली पुढची जी साधना आहे ती वेळोवेळी छान होत जाईल. त्यामुळे पहिला आठवडा हा आपला जॉईनिंग जे लुझनिंग एक्सरसाइज आहे त्यांच्यावरती असेल. त्याच्यानंतर मग आपण दुसऱ्या आठवड्यापासून आपण प्राणायामाला सुरुवात करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण सूर्यनमस्कारालाही सुरुवात करणार आहोत. तर पहिले 10 दिवस मला असं वाटतं आपण थोडीशी बेसिक आसनं आणि जे काही आपली जे लुझनिंगचे जे जास्तीत जास्त आपण त्याच्यावरती भर देणार आहोत. तर आपला पहिला जो म्हणजे आपली जी सुरुवात आहे वर्गाची, ही ओंकार साधनेने होते. ओंकार साधना का करावी लागते, तर ओम हे ईश्वराचं प्रतीक मानलं जातं. आणि जेव्हा आपण ओमचा उच्चार करतो त्यावेळेला आपल्या मनातील विचारांची गती ही हळूहळू कमी व्हायला लागते. म्हणून आपण सुरुवातीलाच ओमचं त्राटक असतं किंवा ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार असतात, हे आपण वेळोवेळी घेत असतो, जेणेकरून आपलं मन साधनेकडे एकरूप व्हायला पाहिजे. काही जण ही साधना स्किप करायला जातात, पण शक्यतो असं करू नका. जी व्यवस्थित जी आपली जी आखणी आहे त्याप्रमाणे हळूहळू तसं जर आपण करत गेलो तर म्हणजे आपलं जे मन योगाचा जो हा प्रवास आहे हा शरीराकडून मनाकडे जाणार आहे. त्यामुळे आपण जेव्हा शारीरिक लेवलवरती स्थिर होऊ त्यावेळेला आपण प्राणायामामध्ये सुद्धा आपला व्यवस्थित आपल्याला तो करता येईल, किंवा आपलं मन हे त्यासाठी बरोबर एकरूप होईल. म्हणून आपण सुरुवातीलाच ओमचे उच्चार म्हणजे वेगवेगळे असतं. सुरुवातीला मी कधी त्राटक घेते. अच्छा, ओके. सायलीताईंना थायरॉइडचा प्रॉब्लेम. ठीक आहे. हा, तर असा हा आपला सुरू होतोय वर्ग. तर सुरुवातीला आपण कपालभाती करतो. कपालभाती ही शुद्धी क्रिया आहे. तर ह्या कपालभाती सुद्धा ऍडव्हान्स सुद्धा एक असते आणि बेसिक सुद्धा असते. तर आपण 4-5 दिवस अगदी बेसिक कपालभाती करणार आहोत. तर त्यासाठी बघा, सुखम बैठक स्थिती घ्यायची. पद्मासन आणि वज्रासन हे मी तुम्हाला उद्या शिकवेन. आज आपण थोडीशी बेसिक म्हणजे सगळं जर मी एकदम शिकवलं तर गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे कपालभातीला बघा साधी मी बैठक घातलेली आहे. आधी बघून घ्या कशी केली जाते. साधी बैठक, पाठकडा मान सरळ आणि आपले खांदे कोपरं शिथिल ठेवायचे. हात आपले गुडघ्यावर ठेवायचे. ही हातांची जी आपण हे जे कप करतो म्हणजे बघा दोन्ही हात आपण खोपणीसारखे केलेले आहेत या प्रकारे. हा, असे. आणि ते आपली ज्या गुडघ्याच्या वाट्या आहेत ना त्यांच्यावर ठेवायची. याला म्हणतात द्रोण मुद्रा. आपल्या दोन्ही हातांचे कप ते गुडघ्यांच्या वाटीवर, याला म्हणतात द्रोण मुद्रा. आणि जी आपली हाताची जी कोपरं आहेत ती अगदी सैलसर ठेवायची असतात आणि आपल्या शरीराकडे. आपण असं एकदम ताट करून जर बसलो ना तर कुठे हा संपूर्ण हात जे आपले दोन्ही हात आहेत त्याला एक ताण येतो. त्यामुळे आपल्याला कपालभाती करताना किंवा प्राणायाम करताना आपल्याला हे दोन्ही हात अगदी सैलसर ठेवायचे आहेत. पाठकडा मध्यभागी, मान सरळ. ठीक आहे. आता कपालभाती करताना बघा आपल्याला काय करायचं आहे. आता आपण 2-3 दिवस अगदी बेसिक कपालभाती करणार आहोत. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची. पहिलं बघून घ्या. आणि आपली जी उजवी नाकपुडी आहे ती आपल्या ह्या दोन्ही हातांची चिमटे म्हणजे आपले तर्जनी आणि अंगठा यांची या प्रकारे चिमूट करायची आणि उजवी नाकपुडी थोडीशी वरती उचलायची. आधी बघून घ्या, मी म्हणजे अजून माझे इन्स्ट्रक्शन्स काही आहेत. आणि कपालभाती करताना अगदी सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक द्यायचा. हे बघा,
कपालभातीमध्ये काय होतं, आपलं ऍक्टिव्ह एक्झलेशन असतं. म्हणजे जेव्हा आपण श्वास सोडतो तो फोर्सफुली सोडतो, आणि श्वास घेताना आपण अगदी पॅसिव्ह, म्हणजे आपल्याला अगदी नॉर्मल श्वास घ्यायचा आहे. पण जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा आपल्याला तो आपण ऍक्टिव्हली फोर्सफुली सोडतो, आणि पोटाला बघा आतमध्ये स्ट्रोक देतोय. हालचाल फक्त पोटामध्ये होतीये, बाकी आपला हा संपूर्ण भाग हा स्थिर आहे. हालचाल फक्त पोटात. एकदा करून बघा. हात पहिला तुमचा इकडे ठेवा, पोटावर ठेवा. एक हात पोटावर ठेवा, दुसरा हात आपला गुडघ्यावर आहे. एक सहज श्वास भरून घ्या, आणि तो सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक द्यायचा. म्हणजे आपलं पोट हे आतमध्ये जाईल. बघा काही जणांचं काय होतं, ते छातीने श्वास सोडायला जातात. तर आपल्याला जाणीवपूर्वक सहज श्वास भरून घ्यायचा आहे आणि पोटाला आतमध्ये स्ट्रोक द्यायचा आहे, इनवर्ड स्ट्रोक. हे करत असताना आपले खांदे आणि छातीचा भाग हा अगदी सहज आणि स्थिर असेल. त्याला कुठेही आपल्याला ताण आणायचा नाहीये. ही झाली आपली कपालभातीची इन्स्ट्रक्शन. सगळ्यांना कळलंय का? हळूहळू कळेल. हा आजचा पहिला दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त माझं एक सांगते की अगदी पोटाला आतमध्ये स्ट्रोक द्यायचा आहे कपालभाती करताना. कपालभाती ही शुद्धी क्रिया आहे. म्हणजे आपण जेव्हा साधनेला सुरुवात करतो तेव्हा आपण श्वसन मार्ग शुद्धीने सुरुवात करतो. आपल्या नाकामध्ये काही कॅव्हिटीज असतात किंवा काही घाण वगैरे असते, तर ती शुद्ध करून, म्हणजे बघा जेव्हा आपल्या नाकपुडे शुद्ध होतात ना, तेव्हा आपलं मन किंवा आपला जो श्वास आहे तो आपोआप म्हणजे एकदम छान आपल्याला वाटतं. म्हणजे तिथल्या ज्या काही घाण त्या पोकळ्यांमध्ये जे काही घाण वगैरे असते ती निघून जाते. त्यामुळे आपोआप आपला श्वास पण एकदम छान आणि आपल्याला खूप उत्साही वाटतं. त्यामुळे आपली सुरुवात ही श्वसन मार्ग शुद्धीने होते. कपालभातीचे इन्स्ट्रक्शन्स कळलेत का, की काही कन्फ्युजन आहे? कळलंय? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण करतो त्राटक. ही जी ओमची प्रतिमा दिसते आपल्याला, ती आपण उघड्या डोळ्यांनी आणि बंद डोळ्यांनी ह्याचं निरीक्षण करतो. उघड्या डोळ्यांनी आपण निरीक्षण करायचं आणि त्याच्यानंतर बंद डोळ्यामध्ये ती प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. याला म्हणतात बहिर्त्राटक आणि अंतर्त्राटक. तर ह्या ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार कोणते कसे आहेत, कसे करायचे ते पहिले बघून घ्या. मी तुम्हाला करून दाखवते. जेव्हा आपण त्राटक करतो तेव्हा आपल्या हाताची ज्ञानमुद्रा असते. म्हणजे आपलं पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. ही झाली ज्ञानमुद्रा. बाकी आपली स्थिती सेम. आपण साधी बैठक घालायची, हा खांदे कोपरे शिथिल ठेवायचे, मान मध्यभागी. तर ओमचा जो हा पहिला उच्चार आहे हा अगदी उच्च पटीतला, म्हणजे आपण एखाद्याला ओरडतो बेंबीच्या देठापासून, तर हा त्या प्रकारचा उच्चार असणार आहे. पहिलं बघून घ्या कसा केला जातो. डोळे बंद करायचे आणि उच्च पटीतला ओंकार, म्हणजेच अकाराचं प्रमाण जास्त आणि मकाराचं प्रमाण कमी. अकार हा 80% असतो आणि मकार हा 20% असतो. तो कसा केला जातो? एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना उच्च पट्टीतला उच्चार अ. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असतो. अकार मकार समसम प्रमाण. तो कसा केला जातो बघून घ्या. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना उच्चार तिसरा उच्चार हा अगदी खर्ज स्वरातला, म्हणजे खालच्या पट्टीतला. अकाराचं प्रमाण 20% आणि मकाराचं प्रमाण 80%. तो कसा केला जातो बघून घ्या. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना उच्चार
आणि चौथा उच्चार हा मानसिक असतो, याला कोणतंही प्रमाण नाही, तो आपल्याला मनातल्या मनात करायचा. चौथा उच्चार झाल्यानंतर आपल्याला करायची असते नमन मुद्रा. आपण सुरुवातीला द्रोण मुद्रा बघितली, त्याच्यानंतर आपण आता ध्यान मुद्रा बघितली आणि आता आपण बघणार आहोत नमन मुद्रा. नमन मुद्रा कशी करायची बघून घ्या. प्रार्थनेनंतर आपण नमन मुद्रा करतो. प्रार्थना मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करीन आज, आणि आता तर मी तुम्हाला दाखवेनच, पण आज ग्रुपवरती मी सगळ्यांसाठी दाखवेन. तर नमन मुद्रा करताना पुन्हा एकदा आपली बैठक साधी आहे. आपले हात दोन्ही जोडून घ्यायचे आणि ते सावकाश डोक्याच्या वर, दोन्ही हात जोडलेले हात डोक्याच्या वर, आणि मग सावकाश कमरेतून पुढे झुकायचं आणि आपलं कपाळ, जोडलेले हात जमिनीवर. हे करत असताना आपल्या सीट्सचा भाग हा जमिनीवरच आहे. बघा, मी सीट्सचा भाग उचललेला नाहीये. सीटचा भाग हा जमिनीवरच असेल आणि आपलं कपाळ, जोडलेले हात जमिनीवरती. इथे सुद्धा आपल्याला श्वास रोखून नाही करायचा, आपल्याला सहज श्वास चालू ठेवायचा आहे. आणि मग सावकाश पुन्हा त्या स्थितीमध्ये आपण वरती येणार, दोन्ही हात क्रमाक्रमाने खाली. ही झाली आपली नमन मुद्रा. आपापल्या क्षमतेप्रमाणे ही कृती करायची आहे, कोणताही ओव्हर ट्राय करायचा नाही. जर आपली सीट वरती उचलली जात असेल तर आपली जेवढी सीट जमिनीवर राहून आपल्याला पुढे झुकता येईल कमरेतून, त्याप्रमाणे झुकायचं. कारण की आपल्याला जो स्ट्रेच मिळतो, जो बेंड मिळतो, तो अपेक्षित आपल्याला तो मिळाला पाहिजे, म्हणून आपण ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स किंवा ह्या सगळ्या काळजी ज्या आहेत त्या पाळत असतो. नवीन साधक जॉईन झालेले आहेत प्रतीक्षाताई. हरिओम प्रतीक्षाताई, ह्या आपल्या जुन्या साधक आहेत, आपल्या पहिल्या बॅचच्या त्या स्टुडंट आहेत आणि आता त्या परत नव्याने जॉईन झालेल्या आहेत. खूप खूप स्वागत आहे तुमचं प्रतीक्षाताई. हरिओम. तर आपण आता साधनेला सुरुवात करूया. सुरुवात आपण श्वसन मार्ग शुद्धीने करणार आहोत, जे आपण इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला दाखवलेले आहेत. सुखावह बैठक स्थिती. हात आपले गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे, आंतरिक सजगता. आपण करूया श्वसन मार्ग शुद्धी. सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करून घ्या. उजव्या हाताच्या दोन बोटांच्या चिमटीमध्ये उजव्या नाकाची जी आपली पाळी आहे ती पकडायची आहे चिमटीमध्ये आणि थोडीशी वरती खेचून घ्या ती. आणि आता आहे तो श्वास संपूर्ण उजव्या नाकपुडीने सोडून द्या. एक श्वास भरून घ्या आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक द्यायला सुरुवात करायची आहे. आपल्याला सुरुवातीला फक्त 10 आवर्तनं करायची आहे. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात दोन्ही खाली, दोन्ही हात खाली. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण श्वास घेताना सहज श्वास घेतलेला आहे आणि श्वास सोडताना आपण तो फोर्सफुली सोडलेला आहे आणि तो सोडत असताना आपण पोटाला आतमध्ये स्ट्रोक दिलेले आहेत. आता ही कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद, डाव्या हाताच्या दोन बोटाच्या चिमटीने डाव्या नाकाची जी पाळी आहे ती थोडीशी वरती उचलून घ्यायची. आता डाव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडून द्या. एक श्वास भरून घ्या आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक द्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात खाली, डोळे बंद, लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण आता जी श्वसन मार्ग शुद्धी केली त्यामुळे तुमच्या मनामध्ये किंवा शरीरामध्ये जो काही बदल झालेला आहे तो अनुभव घेण्याचा प्रयत्न. तुमच्या नाकाच्या पोकळ्यांमध्ये जो काही बदल झाला आहे तो अनुभव घ्यायचा आहे. चेहरा शांत, कपाळावर कोणतीही आटी नाही.
श्वसन मार्ग शुद्धी, यानंतर आपण करूया नेत्र शुद्धी. आपल्या दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श, आणि आपल्या दोन्ही हातांची तिन्ही बाकीची जी बोट आहे ती अर्धवट मिटलेली आहे. पाठकणा मान समस्थितीमध्ये, खांदे कोपरे शिथिल. तर सावकाश डोळे उघडून समोर स्क्रीनवर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक नजरेने पाहण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. बहिर्त्राटक. ओमची नळी पार्श्वभूमी केशरी रंगाचा ओम जास्तीत जास्त उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये साठवून घ्यायचा आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक असलेला ओम. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असं ज्ञानेश्वरांनी ज्याचं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे असा हा ओम. सृष्टीच्या आरंभी या भूतलावरती एक ध्वनी होता. तो ध्वनी म्हणजेच ओम, तो नाद म्हणजेच ओम. असा हा ओम आपण एकटक नजरेने आपल्या मनामध्ये साठवून घेत आहोत. आपण केला आहे बहिर्त्राटक. सावकाश डोळे बंद करून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण आपल्या मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. आपलं मन हे साधनेकडे हळूहळू एकरूप व्हायला सुरुवात होतीये. आपल्या मनातील विचारांची गती कमी व्हायला लागलेली आहे. चेहरा अगदी शांत आहे, कपाळावर कोणतीही आटी नाही. आपण करूया आता ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा वैखरी वाणीतला असेल, अगदी उच्च पट्टीतला. अकाराचं प्रमाण जास्त, मकाराचं प्रमाण कमी. सुरुवात करूया. एक आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक भरपूर श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना उच्च पट्टीतला उच्चार कंपनांची अनुभूती आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असेल, अकार मकार समसम प्रमाणात. त्यासाठी पुन्हा एकदा एक भरपूर श्वास भरून घ्या. श्वास सोडताना उच्चार कंपनांची अनुभूती आपल्या नाभीपासून कंठापर्यंत. तिसरा उच्चार हा अगदी मध्यम, अगदी खालच्या स्वरातला असेल, खर्ज स्वरातला. मकाराचं प्रमाण कमी, मकाराचं प्रमाण जास्त आणि अकाराचं प्रमाण कमी. त्यासाठी पुन्हा एकदा एक भरपूर श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना खर्ज स्वरातला उच्चार कंपनांची अनुभूती आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत. हा उच्चार हा मानसिक असेल, त्याला कोणतंही प्रमाण नाही. त्यासाठी पुन्हा एकदा एक भरपूर श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर.
सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि समोर स्क्रीनवर प्रार्थना दिसत आहे. दोन्ही हात जोडून घ्यायचे, दोन्ही हातांची नमस्कार स्थिती. आपण प्रार्थना बोलणार आहोत. मी प्रथम बोलते, त्याच्यानंतर आपण मागून बोलूया. ओंकारं बिंदु संयुक्तम् ओंकारं बिंदु संयुक्तम् ओंकार बिंदु संयुक्तम् ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति मोक्षदं चैव मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमः. सावकाश डोळे बंद करायचे आहे आणि ह्या प्रार्थनेचा जो भावार्थ आहे तो मी बोलते, तुम्ही फक्त श्रवण करा डोळे बंद करून. योगीजन नित्य नेमाने बिंदू सहित ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला नमस्कार असो. डोळे आपले बंदच आहेत. आपण आता करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, आपापल्या क्षमतेप्रमाणे श्वास सोडत कमरेतून पुढे झुकायचं आहे. आपलं कपाळ आणि जोडलेले हात जमिनीवर, आपल्या सीटचा भाग सुद्धा जमिनीवर आहे. 1 ते 2 श्वास आपण इथे थांबणार आहोत. आजच्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आपण ओमचे आशीर्वाद घेत आहोत. सावकाश पुन्हा एकदा एक श्वास भरून घेत कमरेतून सरळ व्हायचं. श्वास सोडत दोन्ही हात खाली आपल्या छातीपाशी, दोन्ही हातांचं एकमेकांवर घर्षण, हस्तमर्दन. निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे, आपल्या डोळ्यांना द्यायची आहे. नेत्रस्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक कटाक्ष ओम कडे. हरिओम. सुरुवात करूया. आपण करणार आहोत सर्वप्रथम लुजनिंग. तर लुजनिंग ह्या सगळ्या अवस्थांमध्ये असतात. जेव्हा आपण योगासनं करतो ती बैठक स्थिती असते. आपल्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आपली योगासनं आहेत. बैठक स्थिती, दंड स्थिती, शयन स्थिती आणि विपरीत शयन स्थिती, अशा 4 प्रकारे आपण आपली ही योगासने ही काय म्हणतात आधारलेली आहेत. तर ह्या प्रत्येक स्थितीमधली विश्रांती अवस्था आहे. तर ही जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईल की कुठल्या स्थितीमधली कुठली विश्रांती अवस्था आहे ते. तर आपण आता पहिलं सुरुवात करणार आहोत बैठक स्थिती. बैठक स्थितीमधली विश्रांती बघा कशी आहे. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. आपले हात मागे असतील आणि मान मागे सैलसर सोडून द्यायची. ही झाली बैठक स्थितीमधली विश्रांती. सुरुवात करा तुम्ही सगळ्यांनी. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. आपले दोन्ही हात मागे, मान मागच्या साईडला सैलसर सोडून द्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. खांदे कोपरं शिथिल, पायाचे स्नायू शिथिल. चेहऱ्यावरती कोणताही ताण नाहीये, कपाळावर कोणतीही आठी नाहीये. आता आपण सर्वप्रथम पायाचे सांधे मोकळे करून घेऊया. त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. आता आपले जे हात आपण लांब ठेवले होते ते आता आपल्या शरीराच्या जवळ, म्हणजे आपला जो सीटचा भाग आहे तिथे येतील आपले हात. म्हणजे आपला पाठकणा हा आपोआप सरळ राहील. दोन्ही पाय आपले जोडलेले आहेत. आता पूर्ण आपलं संपूर्ण लक्ष हे आपल्या दोन्ही पायांकडे द्यायचं आहे, पावलांकडे. आता आपली दोन्ही पावलांची जी बोटं आहेत ती जास्तीत जास्त स्ट्रेच करायची आहे. दोन्ही पायांच्या बोटांमध्ये ताण ताण, शिथिल शिथिल. पुन्हा एकदा दोन्ही पायांच्या बोटांमध्ये ताण ताण ताण, रिलॅक्स
पुन्हा एकदा रिलॅक्स. अजून एकदा करून घेऊया. दोन्ही पायांच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण आणायचा आहे, एकमेकांपासून ती लांब करायची. जास्तीत जास्त ताण. शिथिल शिथिल रिलॅक्स. आता ही जी आपली पायांची बोट आहेत दोन्ही, ती आपल्याला फोल्ड करून घ्यायची, दोंडून घ्यायची. बघा, सर्वप्रथम आपली 4 बोट बाहेर फोल्ड होती, त्याच्यावरती अंगठा, पायाचा अंगठा पुन्हा ओपन करायची आणि अंगठ्यावरती 4 बोट दोन्ही पायांची, अंगठ्यांवर 4 बोट. आज आपण अगदी जसं सावकाश करणार आहोत. उद्यापासून आपल्याला ही त्या ज्या सगळ्या कृती आहेत त्या श्वासाशी आधारित करायचं आहे. तर सर्वप्रथम आज आपण ह्या कृती सगळ्या लक्षात घेऊया की कशा केल्या जातात. पुन्हा एकदा 4 बोट आपली फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा, सावकाश उघडायची आहे. आता अंगठ्यावर 4 बोट, आपलं संपूर्ण लक्ष हे त्या कृतीकडे केंद्रित करून घ्यायचं. पुन्हा सावकाश ओपन करायची. अजून एकदा करून घेऊया. 4 बोटांवरती अंगठा उघडायचा आहे आणि अंगठ्यावर पुन्हा एकदा 4 बोट, सावकाश ओपन करायचं आणि थोडीशी विश्रांती. थोडीस पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती घ्या. पुन्हा एकदा दोन्ही पाय जोडलेले, हात आपल्या मागे आहेत. आता आपल्या दोन्ही पायांची जो पावलं आहेत ती जास्तीत जास्त जमिनीकडे जातील. बघा, जास्तीत जास्त जमिनीकडे आणि जास्तीत जास्त आपल्या शरीरात ताणून घ्यायची. जास्तीत जास्त जमिनीकडे ताणायची आहे. एक खेच आणायचा आहे. बघा, हा खेच जो तुम्ही आणलेला आहे त्याच्यामुळे तुमच्या पूर्ण पोटऱ्यांवरती, गुडघ्यावरती, मांड्यांवरती एक प्रकारचा जो प्रेशर येतोय, ताण येतोय, त्याचा अनुभव. सावकाश शरीराकडे खेचायची आहे. फक्त पावलांमध्ये हालचाल होतीये. पुन्हा एकदा जास्तीत जास्त जमिनीकडे दोन्ही पावलं, पाठकाण आपला सरळ आहेच. सावकाश आपल्या शरीराकडे. छान. पुन्हा आता मध्यभागी आणायची आहे दोन्ही पावलं, मध्यभागी. आता आपण रोटेशन करून घेऊया दोन्ही पावलांचं. फक्त पावलांमध्ये हालचाल होतीये. सावकाश उजव्या बाजूला दोन्ही पावलं. उजव्या पायाचं जे पाऊल आहे ते जमिनीच्या दिशेने जाईल. फक्त पावलांमध्ये हालचाल, रोटेशन. डाव्या पायाचं पाऊल पुन्हा जमिनीकडे गेलेलं आहे, शरीराकडे. पुन्हा उजवीकडे दोन्ही पावलं जमिनीच्या दिशेने, डावीकडे, शरीराकडे. फक्त पावलांमध्ये हालचाल. शक्यतो आपल्याला गुडघ्याचा जो भाग आहे, गुडघ्यापासूनचा वरचा भाग, तो आपल्याला स्थिर ठेवायचा आहे. जाणीवपूर्वक कृती 3 ते 4 वेळेला आपण अँटी क्लॉकवाईज करून घेतोय, उजवीकडून डावीकडे. सावकाश थांबायचं आहे आणि हीच कृती आता आपण डावीकडून उजवीकडे करणार आहोत, म्हणजेच अँटी क्लॉकवाईज. अगदी सावकाश, कोणतीही घाई नाही आपल्याला. आपले ते जे पावलांचे इथले जे जॉईंट्स आहेत, पायाचे जे सगळे सांधे आहेत, ते आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत. 3 ते 4 वेळेला ही कृती करूया. हरिओम. सावकाश कृती थांबवायची आणि दोन्ही पावलं पुन्हा मध्यभागी आहेत. जर गरज असेल तर विश्रांतीची स्थिती घ्या, म्हणजे दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घेऊन विश्रांती घ्या तिथल्या तिथे. आपण आता आपल्या पायाचे जे जॉईंट्स आहेत, पावलांचे जे जॉईंट्स आहेत ते मोकळे केलेले आहेत. बोट आणि आपल्या घोट्याच्या इथला जो भाग आहे तो आपण मोकळा करून घेतला आहे. आता पुन्हा दोन्ही पाय जॉईंट करून घ्या. दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आपल्या हाताची जी पकड आहे ना, ती उजव्या पायाच्या मांडीच्या खाली द्या. हाताची पकड उजव्या पायाच्या मांडीच्या खाली. आणि आता सावकाश आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे. थोडासा जमिनीपासून वरती उचलून घ्या. सरळ सरळ. पुन्हा एकदा फोल्ड, सरळ. हे करत असताना आपली पाठ ही सरळ असेल, मान मध्यभागी असेल. पुढे किंवा मागे झुकायचं नाहीये. जाणीवपूर्वक हालचाल फक्त आपल्या उजव्या पायामध्ये होतीये. सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड. आता
जो पाय फोल्ड केलेला आहे तो तसाच ठेवायचा आणि संपूर्ण पाय आपल्याला रोटेशन करून घ्यायचे. संपूर्ण पायाचं 1 क्लॉकवाईज, 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. 5 वेळा झाल्यावर पुन्हा जो पाय फोल्ड आहे तो आता पाय उजव्या पायाचं पाऊल आहे ते डाव्या पायाच्या मांडीवर ठेव. उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर. डावा पाय हा आपला सरळ आहे. डावा हात उजव्या पायाच्या आपला जो चवड्याचा भाग आहे म्हणजे आपल्या बोटांचा भाग आहे तिथे ठेवा डाव्या हात. आणि आता काय करायचं, आपली जी डाव्या हाताची 5 बोट आहेत ना ती आपल्या उजव्या पायाच्या बोटांमध्ये इंटरलॉक करून घ्या. उजव्या पायाच्या बोटांमध्ये इंटरलॉक दिसतंय तुम्हाला? फक्त मला अंगठ्याने सांगा की दिसतंय म्हणून. ओके, ठीक आहे. डाव्या हाताची 5ही बोट उजव्या पायाच्या पावलांच्या बोटांमध्ये इंटरलॉक करायची. उजवा हात हा उजव्या गुडघ्यावर असेल. पाऊल थोडस मागे घेऊन पुढे घेऊन या. डाव्या पायाच्या मांडीपासून थोडस बाहेर घ्या ते पाऊल. हा, आणि आता आपल्याला जो चवड्याचा भाग आहे ना तो पुढे मागे करायचा. बघा, पुढे मागे करायचा. हाताच्या सहाय्याने तो पुढे मागे करायचा. त्याच्यानंतर तो जो पाऊल आहे ते फिरवून घ्या. आपली बोट इंटरलॉक आहेत. हा, आपल्या पावलामध्ये आणि हातांची बोट जी आहे ते इंटरलॉक आहेत. पाऊल क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवून घ्या. छान. आता आपण करूया हाफ बटरफ्लाय. ती जी हात जे इंटरलॉक केलेले होते हातांची बोट ती काढून घ्यायची आणि साधा नॉर्मल हात तुम्ही ठेवू शकता पावलावरती. एक हात जो आपला उजवा हात आहे तो उजव्या गुडघ्यावरतीच आहे. हाफ बटरफ्लाय करणार. आता हा जो आपला फोल्ड केलेला पाय आहे तो जास्तीत जास्त जमिनीकडे घेऊन जायचं. उजवा गुडघा आणि जास्तीत जास्त शरीराकडे. जास्तीत जास्त जमिनीकडे, जास्तीत जास्त शरीराकडे. बरं, हे करत असताना पुन्हा एकदा आपली पाठ पुढे मागे होईल तर ती जाणीवपूर्वक आपल्याला स्थिर ठेवायची आहे. फक्त हालचाल ही आपल्या ह्या फोल्ड केलेल्या पायामध्येच होती. बघा, पाठ पुढे मागे करायची नाही, मान सुद्धा पुढे मागे करायची नाही. जाणीवपूर्वक कृती, कारण की योग साधनेचा हा जो प्रवास आहे तो श्वासाशी आधारित आहे. आपण जेव्हा ती जाणीवपूर्वक करतो तेव्हा आपल्याला तिथल्या ज्या जॉईंट्स मध्ये जो काही ताण आणि जो काही दाब आहे तो आपल्याला कळतो. 3 ते 4 वेळा करून जायचं आणि सावकाश आता उजवा पाय सरळ करा. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि डोळे बंद करून तुम्ही तो मागोवा घेऊ शकता. तुमच्या डाव्या पायामध्ये आणि उजव्या पायामध्ये जो काही तुम्हाला फरक वाटतोय त्याचा मनोगत मागोवा घ्या. उजवा पाय तुम्हाला थोडासा जड वाटत असेल डाव्या पायाच्या तुलनेत. आता आपण ह्याच कृती सगळ्या डाव्या पायाने करणार आहोत. दोन्ही पाय जुळलेले आहेत. आता आपल्या हाताची पकड डाव्या पायाच्या मांडीच्या इथे घेऊन द्यायची. सुरुवात करूया. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. डावा पाय फोल्ड, सरळ. अजून दोनदा करूया. फोल्ड, सरळ, फोल्ड. फोल्ड केलेला आहे. आता आपण रोटेशन करूया. संपूर्ण पायाचं रोटेशन. जास्तीत जास्त मोठं वर्तुळ क्लॉकवाईज. पाठकणा सरळच आहे. 3 ते 4 वेळेला क्लॉकवाईज झाल्यानंतर अँटी क्लॉकवाईज. छान. तर सावकाश डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीजवळ ठेवायचं. थोडस ते बाहेर आणा. आता उजव्या हाताच्या 5ही बोटांनी डाव्या पायाची 5ही बोट इंटरलॉक करायची. डावा हात हा डाव्या गुडघ्यावर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो चवड्याचा भाग आहे तो पुढे मागे करायचा आहे. पाठकणा आपला सरळच आहे. 4 ते 5 वेळेला पुढे मागे करून झाल्यानंतर आपल्याला पाऊल ते
फिरून घ्यायचं क्लॉकवाईज, हाताच्या सहाय्याने क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, 3 ते 4 वेळेला अँटी क्लॉकवाईज. संपूर्ण लक्ष त्या कृतीकडेच आहे आपलं. आपण आता हाफ बटरफ्लाय करून घेऊया. इंटरलॉक केलेला हात, हाताची बोटांची काढून घ्यायची आणि हाफ बटरफ्लाय. डाव्या पायाचा जो गुडघा आहे तो जास्तीत जास्त जमिनीकडे जाईल आणि जास्तीत जास्त शरीराकडे, जास्तीत जास्त जमिनीकडे, जास्तीत जास्त शरीराच्या जवळ. 4 ते 5 वेळेला आपण ही कृती करूया. 2 3 4 5. दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आपण आपल्या पायाचे सांधे जे आहेत ते मोकळे करून घेतले आहेत. आपण करूया आता हाताचे सांधे मोकळे करून घ्यायचे. साधी बैठक स्थिती घालायची. दोन्ही हात समोर. आपले तळवे जे आहेत ना ते स्क्रीनकडे आहेत. हा बरोबर. आता दोन्ही हातांची जी बोट आहेत ती आपल्याला जास्तीत जास्त दोन्ही हातांच्या बोटांमध्ये ताण, ती एकमेकांपासून लांब करायची. ताण ताण ताण, शिथिल, पुन्हा मध्यभागी, पुन्हा एकदा ताण ताण ताण, शिथिल, मध्यभागी. अजून एकदा करूया. दोन्ही हातांच्या बोटांमध्ये ताण ताण ताण, शिथिल. आता जो पंजा जो आहे, जो हातांची बोटे जी जुळलेली आहे ती तशीच ठेवायची. तळवा जो आहे हाताचा तो स्क्रीनकडे आहे. आता फक्त बघा आपल्या हातांची जो पंजा आहे त्याच्यामध्ये हालचाल. आपला जो पंजा आहे तो जमिनीकडे न्या. बघा हातांची बोट ही जमिनीच्या दिशेने गेलेली आहे. हा बरोबर. 1 पुन्हा सरळ, 2 3 खाली, 4 समोर, 5 हाताचा पंजा पुन्हा खाली, 6 समोर. आता पुन्हा हात तसेच ठेवा आणि अंगठा आतमध्ये घ्या. त्याच्यावर 4 बोट, त्याच्यावर 4 बोट हळूहळू. हा आणि आता फक्त आपल्या मुठी वळव, आपण ज्या मुठी वळवल्या त्या फक्त आपल्याला रोटेशन करायचं. फक्त मनगटामध्ये हालचाल. बघा 1 क्लॉकवाईज, फक्त मनगटामध्ये हालचाल क्लॉकवाईज. 1 2 3 फक्त मनगटामध्ये हालचाल. 4 5 अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. दोन्ही हात गुडघ्यावरती आणि विश्रांती. डोळे बंद करा. बघा तुमच्या हातामध्ये जो ताण आलेला आहे तो मनोमन शिथिल करून घ्या. आपण आता करूया शोल्डर रोटेशन. पुन्हा आपले दोन्ही हात समोर घ्या. तळवे सिलिंगकडे घ्या. दोन्ही हातांचे तळवे सिलिंगकडे. आणि आता हात सावकाश फोल्ड करा आणि दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता सावकाश डोक्याच्या दिशेने वर जाती जॉईन केलेली कोपरं आहेत ती. 1 हा बरोबर. 2 हे करत असताना सुद्धा आपली मान पुढे मागे होईल तर आपल्याला जाणीवपूर्वक स्थिर ठेवायची आहे. 3 4 5 अँटी क्लॉकवाईज करायचं. पुन्हा समोरून दोन्ही कोपरं जॉईन करून घ्या. आणि आता मागे जातील आपले जॉईन केलेले हात आणि पुढे येतील. अँटी क्लॉकवाईज करतोय आपण. 2 3 4 5. 5 वेळा झाल्यावर कृती थांबवायची आणि विश्रांती. उद्या आपण ह्या सगळ्या क्रिया श्वासाशी आधारित करणार आहोत. श्वास घेताना कसं करायचं आणि श्वास सोडताना काय करायचं हे मी तुम्हाला उद्या सांगणार. डोळे बंद. पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे. बघा तुमच्या आता खांद्याच्या भागामध्ये, शोल्डर मध्ये जो काही ताण वाटतोय तो मनोमन शिथिल करून घ्या. सावकाश दंड स्थितीमध्ये यायचं.
उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती अवस्था बघा कशी आहे. आपण स्कूलमध्ये सावधान आणि विश्राम जे शिकलोय ना, तर त्यातला जो विश्राम आहे तो म्हणजे दंड स्थितीमधली विश्रांती अवस्था. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि मान मागे सैल सोडून द्यायची. ही झाली दंड स्थितीमधली विश्रांती. तर दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही पाय जोडलेले आहेत. जर समजा बॅलन्स जात असेल कोणाचा तर दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घेतलं तरी चालेल, किंवा दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. आणि आता आपला उजवा हात जो आहे तो डाव्या खांद्यावर घ्या. उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात पाठीमागे कमरेवरती. ते घेतलं आणि आता सावकाश डावीकडे वळायचं आहे आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. जर बॅलन्स जात असेल तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. थोडा वेळ थांबायचं. पुन्हा दोन्ही हात सरळ करायचे आणि मध्यभागी यायचं. दोन्ही हात सरळ खांद्यातलं आणि मध्यभागी. हा, आता ही स्कृती विरुद्ध बाजूने करायची. डावा हात हा उजव्या खांद्यावर जाईल. उजवा हात हा पाठीमागे कमरेवरती जाईल आणि सावकाश आता उजवीकडे वळायचं आहे आणि विरुद्ध बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. छान. पुन्हा दोन्ही हात खांद्यातलं सरळ आणि मध्यभागी. आता हे आपण थोडस डायनॅमिक करणार आहोत. जी कृती आता आपण सावकाश केली ती कृती डायनॅमिक. सुरुवात करूया. उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात पाठीमागे. 1 2. डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात पाठीमागे. 2. पुन्हा मध्यभागी. सुरुवात करूया डायनॅमिक करायला. 3 4. हात जास्तीत जास्त स्प्रिंग करा. 5 6 7 8 9 10. 10 वेळा झाल्यावर कृती थांबवायची आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. मान मागे सैलसर सोडून द्या. पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण नी रोटेशन करून घेऊया. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले. आता आपले दोन्ही हातांची जे कप आहेत किंवा जी आपण मगाशी द्रोण मुद्रा बघितली ते दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवू. बघा, दोन्ही पाय जोडलेले आहेत. आता सुरुवात करूया क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे. 1 2. थोडीशी पुढे 3 4. छान. 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आपण केलं नी रोटेशन. आपण करूया हँड रोटेशन. त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. आपण एकेका हाताने करणार आहोत. हे सोपं आहे. सुरुवात करूया आपण. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. आता आपला सावकाश उजवा हात हा समोर घ्या. उजवा हात समोर. सावकाश मागे रोटेशन. हालचाल फक्त उजव्या हातामध्ये होत आहे क्लॉकवाईज. पाठकणा मान सरळ. लक्ष एका समोर बिंदूकडे केंद्रित करून घ्या. म्हणजे जाणीव संपूर्ण ह्या कृतीकडे राहील आपली. क्लॉकवाईज 3 ते 4 वेळा झाल्यावरती. अँटी क्लॉकवाईज हात मागून पुढे येईल. अँटी क्लॉकवाईज 4 ते 5 वेळा अँटी क्लॉकवाईज.
हीच कृती आता विरुद्ध बाजूने. डावा हात पुढून मागे 1 2 3 4 5. 5 वेळा झाल्यावर अँटी क्लॉकवाईज मागून पुढे 1 2 3 4 5. विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. आता आपण करूया आपल्या कमरेच्या भागाचं रोटेशन. त्यासाठी ज्यांना पाय जुळलेले ठेवायचे किंवा दोन्ही पायांमध्ये अंतर जे सहज जमेल असं. दोन्ही हात आपल्या कमरेवरती. दोन्ही हात कमरेवर. आता सावकाश आपल्या कमरेचा भाग हा उजवीकडे त्याला हे करा. उजवीकडे न्या तो थोडासा उजवीकडे. हा मग पुढे थोडासा पुढे. पोटाचा भाग आता पुढे येईल. डावीकडे डावीकडे पाठीमागे. सीटचा भाग पाठीमागे गेलाय. हा असंच आपल्याला रोटेशन करायचं आहे. उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5. 5 वेळा झाल्यावर पुन्हा मध्यभागी थांबायचं आहे. आता ही कृती आपण अँटी क्लॉकवाईज करूया. सर्वप्रथम आपला जो कमरेचा भाग आहे तो डावीकडे न्या. मग पुढे उजवीकडे पाठीमागे सुरुवात करूया. 1 2 3 4 5. 5 वेळा झाल्यावर कृती थांबवायची. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. तर मी तुम्हाला शयन स्थिती आणि विपरीत शयन स्थिती मधली विश्रांती अवस्था कशी असते ते दाखवते. सर्वप्रथम बघून घ्या. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये जायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हातांमध्ये अंतर. दोन्ही हातांची बोटं अर्धवट मिटलेली. मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्य. ही झाली शयन स्थितीमधली विश्रांती अवस्था. त्याच्यानंतर येते विपरीत शयन स्थिती. म्हणजे एका कुशीला वळून पोटावर पडायचं आणि कोणत्याही एका गालावर पडून विश्रांती. बघा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. टाचा आतल्या बाजूला आहे. बोट बाहेरच्या बाजूला आहेत. हाताचे तळवे सिलिंगकडे आहेत. हाताची बोट अर्धवट मिटलेली आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. जाणीव आपल्या श्वासाची आहे. आज मी तुम्हाला विपरीत शयन स्थिती मधलं टीव्ही पोश्चर कसं असतं ते दाखवते. पहिलं बघून घ्या. आपल्या पायाची जी स्थिती आहे ती तशीच ठेवायची. फक्त आपला हात जो आहे आपल्या हाताची कोपरं जमिनीवर येतील आणि हाताचे पैलपंजे जे आहेत ते चेहऱ्यावर येतील. हा झाला टीव्ही पोस्टर. म्हणजे लहान मुलं अभ्यास करताना म्हणजे काही पुस्तक वाचताना किंवा टीव्ही बघताना ज्याप्रमाणे त्या स्थितीमध्ये आपला पाठकणा अगदी शिथिल करून सोडायचा. पोटाचे स्नायू शिथिल करायचे आणि त्याच्यानंतर दोन्ही पाय फोल्ड करून घ्यायचे आणि पुढे मागे करायचे. म्हणजे आपली साथ ही जास्तीत जास्त सीटकडे येईल. आणि मग सावकाश कृती थांबवत. दोन्ही पाय कसे फोल्ड करून ठेवलेले आहेत ते सावकाश जमिनीवर आणायचे आणि मग पुन्हा विश्रांती. हे कळलंय कसं असतं ते. फक्त मला अंगठ्याने सांगा. ओके ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा शयन स्थितीमध्ये आपल्याला उत्थित एकपादासन करायचं आहे. म्हणजे बघा कसं दोन्ही पाय आपले जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. उजवा पाय जास्तीत जास्त आपल्याला वरती घेऊन यायचा. आपण 60 अंशापर्यंत उजवा पाय वरती आणलेला आहे. आपण केलेला आहे उत्थित एकपादासन.
त्याच्यानंतर तो सावकाश जमिनीवर आणायचा आणि मग डावा पाय 60 अंशापर्यंत वर. पुन्हा सावकाश जमिनी. लक्षात आलंय कसं करायचं? चला सुरुवात करूया. एका कुशीला वळायचंय आणि शयन स्थितीमध्ये यायचंय. छान. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. बघा दोन्ही पायांच्या ज्या टाचा आहेत त्या आतल्या बाजूला आहेत, बोटं बाहेरच्या बाजूला आहे. हाताची बोटं अर्धवट मिटलेली, मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे बंद. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण करूया उत्थित एकपादासन. त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आता आपल्याला सावकाश आपला उजवा पाय हा 60 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा. जास्त वर उचलून घेऊ नका, फक्त 60 अंशापर्यंत. थोडासा पाय खाली करा प्रतीक्षा. हा 60 अंशापर्यंत उचलून घ्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा लक्ष हे आपल्या श्वासाकडे राहू दे. तुमच्या मांडीवरती येत असलेला ताण त्याच्याकडे थोडस लक्ष. आणि आता तो 90 अंशापर्यंत वर. आता तो 90 अंशापर्यंत पूर्ण वरती. हा आणि बघा तुमचा तो प्रेशर जो आहे तो आता थोडासा अजून पुढे ढकलला गेलेला आहे. पुन्हा एकदा ओटी पोटावरती सुद्धा प्रेशर आलेला आहे. गुडघ्यातलं पाय सरळ असेल, तो कुठेही फोल्ड करायचा नाही. आपण इथे थोडा वेळ थांबणार आहोत. 1 2 3 4 5 5 4 3 2 1. सावकाश नियंत्रित जमिनीवर आता पाय येईल. उजवा पाय अगदी सावकाश जमिनीवर. अगदी सावकाश. छान. आता ही स्थिती आपण विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय पहिल्यांदा 60 अंशापर्यंत वरती घ्या. 60 अंशापर्यंत वर उचलून घ्या. तुम्हाला खूप सहजता जाणवेल, कुठलाही तुम्हाला जास्त ताण जाणवणार नाही. थोडा वेळ थांबणार आहोत. जाणीव आपल्या श्वासाची आहेच. आता सावकाश तो पुन्हा 90 अंशापर्यंत वर. हा गुडघ्यात सर. जाणीव आपल्या श्वासाची. लक्ष त्या उजव्या जो डावा पाय आपण 90 अंशापर्यंत वर उचललेला आहे तिकडे थोडासा जो ताण येतोय, प्रेशर येतोय, त्याचा अनुभव. थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5 5 4 3 2 1. सावकाश नियंत्रित पाय जमिनीवर येईल. डावा पाय अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. तुमच्या पायाच्या स्नायूंमध्ये जर काही ताण आला असेल तर मनोमन शिथिल करून घ्या. सावकाश एका कुशीला वळायचं आणि विपरीत शयन स्थितीमध्ये यायचं. पोटावर पडून दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, एका गालावर पडून विश्रांती. जाणीव आपल्या श्वासाची आहे. आता आपण करूया टीव्ही पोझिशन. आपलं कपाळ जमिनीवर ठेवा. पायांची स्थिती आहे तीच ठेवा. आणि आता आपल्या चेहरा दोन्ही हातांच्या पंजांमध्ये येईल आणि आपली कोपरं जमिनीवर जातील. हा बरोबर. छान. परफेक्ट. आणि आता सावकाश आपले मागून दोन्ही पाय फोल्ड करा. टाचा जास्तीत जास्त या आपल्या सीटकडे असतील. आणि आता हळूहळू मागे पुढे करा. हा आपले पाय आहेत ना पावलं ती जमिनीकडे जाऊ देत आणि टाचा फोल्ड केल्यानंतर सीटकडे येऊ देत. छान. एक एक पाय करा. दोन्ही पाय नका एकत्र करू. एक एक पायाने करा. हा म्हणजे तुम्हाला तो बरोबर जाणेल. हा बरोबर. छान. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही पाय पुन्हा मध्यभागी येतील. हा आणि मग सावकाश नियंत्रित जमिनीवर आणि विश्रांती.
दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. बघा तुमच्या पाठकड्यावरती हलकासा प्रेशर आलेला आहे, जो तुम्हाला सुखावं वाटतं त्याचा अनुभव घ्यायचा. आणि तर सावकाश एका कुशीला वळून घ्या आणि शयन स्थितीमध्ये विश्रांती घ्या. आपण करणार आहोत शवासन. दोन्ही पायांमध्ये अंतर, पाठीवर पडून विश्रांती आहे आपली. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे, दोन्ही हातांमध्ये अंतर आहे. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी आपण करणार आहोत शवासन. शवासनासाठी आपण आदर्श स्थिती घेतलेलीच आहे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर आहे. टाचा आतल्या बाजूला आणि बोटं बाहेरच्या दिशेला आहे. हातांची स्थिती बघा. हात सुद्धा शरीरापासून थोडेसे लांब आहेत. हाताची बोटं अर्धवट मिटलेली आहेत. तळवे सीलिंगकडे आहेत. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण करत आहोत शवासन. शरीर आणि मनाला जाणीवपूर्वक शिथिलता. आज आपल्या साधनेचा हा पहिला दिवस आहे. आज आपण जी काही साधना केली त्याचा थोडक्यात मागोवा घ्यायचा. आज आपण कपालभाती एकेका नाकपुडीने करायला शिकलो. त्याच्यानंतर आज आपण त्राटक केलं. हस्तमुद्रा पाहिल्या, नमन मुद्रा, ज्ञान मुद्रा, द्रोण मुद्रा. बैठक स्थितीमध्ये आपण पायाची लुजनिंग केले, पायाचे सांधे सैल केले, हाताचे सांधे सैल केले. दंड स्थितीमध्ये सुद्धा आपण थोडेशा लुजनिंग एक्सरसाइज केल्या. शयन स्थितीमध्ये आपण उत्थित एकपादासन केलं. विपरीत शयन स्थितीमध्ये आपण टीव्ही पोश्चर केलं. ह्या सगळ्या कृती करत असताना आपल्या शरीरावरती किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवामध्ये जर ताण आला असेल तो मनोमन शिथिल करून घ्यायचा आहे. जाणीव आपल्या दोन्ही पायांकडे घेऊन जा. आपण करत आहोत शवासन. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं शान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये शवासनाची आदर्श स्थिती सांगितलेली आहे. जमिनीवरती प्रेतवत पडून राहणे ही झाली शवासनाची आदर्श स्थिती. आणि दुसऱ्या ओळीमध्ये त्या शवासनाचे लाभ सांगितलेले आहेत. शरीराला आणि चित्त म्हणजेच आपलं मन, मनाला विश्रांती देणारं असं हे एकमेव आसन आहे, ते म्हणजे शवासन. जाणीव आपल्या दोन्ही पायांकडे घेऊन यायची. माझ्या दोन्ही पायांची बोटं, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल झालेले आहे याची मला मनोमन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या दोन्ही हातांकडे घेऊन यायचं. माझ्या दोन्ही हातांची बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झाले आहेत याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या पाठीच्या भागाकडे घेऊन यायची. माझा पाठकडा जो जमिनीवर आहे, पाठकड्यामध्ये सर्व मणके शिथिल झाले आहेत याची मला मनोमन जाणीव होत आहे. माझ्या सीटचा भाग जो जमिनीवर आहे तोही अगदी शिथिल झालेला आहे. माझ्या कमरेच्या ठिकाणातले सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. लक्ष आपल्या उदरभागाकडे घेऊन यायचं. माझ्या पोटातील सर्व स्नायू, छातीच्या बरगड्या, छातीचे स्नायू शिथिल आणि शिथिल झाले आहेत याची मला मनोमन जाणीव होत आहे. माझ्या कंठातील स्नायू, मानेचा मागचा भाग तोही अगदी शिथिल झाला आहे. लक्ष आपल्या चेहऱ्याकडे घेऊन यायचं. माझी हनुवटी, माझे ओठ, दात, माझी जीभ जी अलगद तोंडामध्ये पहुडलेली आहे
तीही अगदी शिथिल झालेली आहे. माझे गाल, माझे कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, पापण्या, बुबुळ, माझ्या भुवया, भूमध्य, माझं कपाळ अगदी शिथिल शिथिल आणि शिथिल झालं आहे याची मला मनोमन जाणीव होतीये. माझे केस, माझ्या डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग तोही अगदी शिथिल झाला आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर हे शिथिल आणि शिथिल झालं आहे याची मला मनोमन जाणीव होतीये. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेताना पोट हलकसं वर येत आहे आणि श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. शांत आणि लयबद्ध सुरू असलेला माझा श्वास याची मला जाणीव होत आहे. पण सावकाश श्वासनातून बाहेर येऊया. त्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करायची. मान डावीकडे उजवीकडे फिरून घ्यायची. सावकाश डाव्या कुशीला वळायचं. डावा हात हा डोक्याच्या खाली असेल, उजवा हात हा आपल्या पायावर असेल शरीरावरती. आणि सावकाश उजव्या हाताच्या सहाय्याने आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच अगदी सावकाश. शांती पाठ करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. मी शांती पाठ बोलते. ओम पूर्णमद ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. सावकाश डोळे बंद करायचे आहेत. आपण करणार आहोत नमन मुद्रा. श्वास घेत जोडलेले हात सावकाश डोक्याच्या दिशेने वर जातील. श्वास सोडत आपापल्या क्षमतेप्रमाणे कमरेतून पुढे झुकायचं आहे. आपलं कपाळ, जोडलेले हात जमिनीवर, आपल्या सीटचा भाग जमिनीवर आहे. संपूर्ण शरणागत आजची संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. पुन्हा एकदा सावकाश श्वास घेत सरळ व्हायचं. श्वास सोडत दोन्ही हात खाली छातीपाशी, दोन्ही हातांचं एकमेकांवर घर्षण, हस्तबंधन. निर्माण झालेली ऊब संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. आणि सावकाश डोळे उघडून एक कटाक्ष ओमकडे. जिथून सुरुवात तिथे शेवट. हरी. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. जर काही डाऊट्स किंवा काही असते, 1 मिनिट प्रतीक्षा ताई, माझा स्पीकर आहे. हा, थँक्यू, धन्यवाद. हो. सकाळी भेटूया सकाळी 6 वाजता. सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हरिओम. जर काही किंवा काही इश्यू असेल तर तुम्ही मला पर्सनल वरती बोलू शकता. माझा नंबर तर आहेच ग्रुप वरती. उद्यापासून आपण व्यवस्थित साधनेला सुरुवात करणार आहोत. आज शवासन मी अगदी थोडक्यात घेतलंय, पण उद्यापासून आपण व्यवस्थित करायला सुरुवात करू. हरिओम. सगळ्यांसाठी.